मोफत मिळणाऱ्या गोष्टीची किंमत नेहमीच महाग ठरते. असाच एक प्रत्यय आलेला आहे पोलीस पाटलाला. नेमकं काय प्रकरण आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नेमकं या प्रकरणामध्ये देखील आपण पाहिलं की याआधी देखील पुण्यामध्ये जो लोहगडमध्ये जो हत्याकांड झाला यामध्ये जी आरोपी होती ती सिया होती आणि या प्रकरणामध्ये आरोपी देखील त्या आरोपीचं नाव सियास देखील आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामधील एका पोलीस पाटलाला ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देतो म्हणून अशा आमिषाने दाखवत तब्बल 56 लाख रुपयाला गंडा घातल्याचं पाहायला मिळते. हे नेमकी यामध्ये तिची ओळख कशी झालेली आहे हे आपण आता पाहूत. स्वतः त्या यामध्ये जो तक्रारदार आहे, जो पोलीस पाटील आहे, तो इंस्टाग्रामची रील स्क्रोल करत होता आणि त्यावेळेस त्याला एक ट्रेडिंग ॲपची एक जाहिरात दिसली आणि त्यावेळेस त्यांनी त्याला क्लिक केलं आणि त्यानंतर मात्र ती जी जाहिरात आहे ती त्याला थेट त्याच्या व्हॉट्सअपवर नेऊन पोचवलं. व्हॉट्सअपवर आल्याच्या नंतर त्याला एक ग्रुप जॉईन करायला लावला आणि त्याने तो जो ग्रुप आहे तो जॉईन केला आणि त्यानंतर हा ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर यामध्ये जो ग्रुप ॲडमिन आहे त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला आणि कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर समोरून महिलेचा आवाज आला की मी अशी महिला बोलते आणि तुम्ही या लिंकवरनं तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहात आणि आपण अशा प्रकारे ट्रेडिंग करतो आणि आम्ही तुम्हाला यामध्ये लाखो रुपयाचा नफा मिळवून देतो. आणि सांगितल्याप्रमाणे यामध्ये जो तक्रारदार होता त्याचा मात्र त्या सियावरती विश्वास बसला आणि त्यानंतर त्याने सियावरती विश्वास ठेवला आणि जसं जसं ती सांगल तसं तो या ठिकाणी करत गेला. मुख्य म्हणजे तिने त्याला मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप इन्स्टॉल करायला लावलं होतं आणि या ॲपवर त्याला सतत नफा मिळत होता असं भासवलं. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास अजून दृढ झाला. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत तब्बल 13 वेळा व्यवहार झाला आणि या 13 वेळा व्यवहारामध्ये तब्बल 56,25,000 रुपये या तक्रारदाराने म्हणजेच पोलीस पाटलाने गुंतवले. आणि धक्कादायक बाब म्हणजे या बनावट ॲपमध्ये त्याच्या गुंतवणुकीमध्ये तब्बल 10 कोटी रुपये झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र ज्यावेळी रक्कम काढण्याचा तो प्रयत्न करत होता त्यावेळी मात्र या ठिकाणी एक ट्विस्ट करण्यात आलेला आहे. तो काय की तुम्हाला रक्कम काढता येईल पण ही जी रक्कम आहे त्याच्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 30 लाख रुपये भरावे लागतील. मग तक्रारदाराला या ठिकाणी थोडासा 30 लाख रुपये भरायचं म्हणून त्याने मात्र या ठिकाणी जी महिला होती सिया तिला फोन केला. मात्र तिने सांगितलं की सर ही सिक्युरिटी डिपॉझिट आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे 30 लाख भरणं गरजेचंच आहे. तर त्यावेळेस मग त्याने तिला सांगितलं. मात्र तिनं मग नंतर तिचा फोन कट केला. मग या ठिकाणी ज्यावेळेस तो जो तक्रारदार आहे म्हणजेच तो पोलीस पाटील यावेळेस त्याला वाटलं की नेमकं या प्रकरणामध्ये आपल्याला काहीतरी काळबेरं दिसते म्हणून त्याने थेट पौड पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्याने तक्रार दाखल केलेली आहे. आणि एकंदरीत ही तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मात्र यामध्ये ही जी आरोपी आहे ही जी सिया आहे तिच्यावरती आणि तिचे जे अन्य यामध्ये जे सहकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी सध्या डिजिटल माध्यमामध्ये वावरतो आणि यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल किंवा अन्य सोशल मीडियाचे माध्यमं असतील या ठिकाणी आपण कोणालाही रिक्वेस्ट पाठवू शकतो, कोणालाही बोलू शकतो, कोणालाही व्हिडिओ कॉल करू शकतो आणि वेगवेगळ्या जाहिराती या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या जाहिरातींवर किती विश्वास ठेवायचा कारण या जाहिरातीमुळं तब्बल एका पोलीस पाटलाला 56,25,000 रुपयाचा गंडा घालण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी देखील आणि सायबर सिक्युरिटीमार्फत देखील सांगण्यात आलेलं आहे की असल्या कुठल्याही जे सोशल माध्यमावरती ज्या जाहिराती येतात त्याच्यावरती कुठल्याही अशा खोट्या माध्यमावरती किंवा खोट्या जाहिरातीवरती बळी पडू नका असंही पोलिसांमार्फत आणि सायबरमार्फत सांगण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये तब्बल 56,25,000 रुपयाचा गंडा घालण्यात आलेला आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये आणखीन कोण रुतलेलं आहे या प्रकरणाच्या जर आपण खोलवर गेलं तर या प्रकरणामध्ये अजून किती लोकांचा याआधी देखील गंडा घातण्यात आलेला आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.